नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अबॅकस अँड वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनलवर. तर मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की अबॅकसचे फॉर्म्युले वापरून आपण फिंगर्सवरती रिव्हर्स टेबल कशा पद्धतीने करू शकतो तर ते. ठीक आहे, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा आपला नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. आता टेबल रिव्हर्स करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला ज्या नंबरचा टेबल आपल्याला रिव्हर्स करायचा आहे तो नंबर त्याच्यातून आपण फक्त मायनस करत जायचं आहे. मग आपला रिव्हर्स टेबल तयार होतो. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की आपला एक व्हिडिओ आहे चॅनलवरती अपलोड की टेबल कसे बनवायचे. मग त्यामध्ये आपण काय केलं होतं की ज्या नंबरचा टेबल बनवायचा आहे तो नंबर आपण ॲड करत गेलो होतो आणि मग आपला टेबल तयार झाला होता. आता रिव्हर्स टेबल करायचं म्हणजे काय, जो नंबरचा टेबल आपल्याला रिव्हर्स करायचा आहे तो नंबर आपल्याला मायनस करत जायचा आहे. मग आपला रिव्हर्स टेबल तयार होतो. मग त्यासाठी आपले हे जे अबॅकसचे फॉर्म्युले आहे याची आपल्याला हेल्प घ्यावी लागणार आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया इथे 2चा रिव्हर्स टेबल कसा करायचा ते बघूया. तर आता आपण 2चा रिव्हर्स टेबल करणार आहोत. ठीक आहे, आता 2चा रिव्हर्स टेबल करायचा म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला टेबल बनवत असताना आपण 1 पासून 10 पर्यंत जातो. आता रिव्हर्स टेबल करायचे म्हणजे काय करायचं आहे, 10 पासून 1 पर्यंत यायचं आहे. कळालं, म्हणजे उलटे टेबल करायचे आहेत आपल्याला. आणि हे करत असताना आपल्याला अबॅकसचे हे निगेटिव्हचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले वापरायचे आहेत. टेबल बनवत असताना आपण अबॅकसचे ॲडिशनचे जे फॉर्म्युले होते ते वापरले होते. आता टेबल रिव्हर्स करत असताना आपल्याला निगेटिव्हचे फॉर्म्युले वापरायचे आहे. आता निगेटिव्हच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याकडे स्मॉल फॉर्म्युला, बिग फॉर्म्युला आणि कॉम्बिनेशन फॉर्म्युले असे फॉर्म्युले आहेत. आता 1, 2, 3, 4 हे नंबर ज्या वेळेस येतात त्यावेळेस आपल्याकडे स्मॉल फॉर्म्युला आणि बिग फॉर्म्युला हे फॉर्म्युले असतात. आणि 6, 7, 8, 9 हे नंबर ज्या वेळेस येतात त्यावेळेस आपल्याकडे बिग फॉर्म्युला आणि कॉम्बिनेशन फॉर्म्युला असे फॉर्म्युले असतात. समजलं, म्हणजे नंबर बघायचा की कुठला नंबर आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचे फॉर्म्युले वापरायचे आहेत. आता इथे 20 आहे. 20मधून आपल्याला -2 करायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे स्मॉल फॉर्म्युला आणि बिग फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. मग आता आपण सुरुवात करूया. बघा 20, आता हा माझा राईट हँड आणि हा माझा लेफ्ट हँड. राईट हँडवरती आपण युनिटचे नंबर प्लेस करतो आणि लेफ्ट हँडवरती आपण टेन्सचे नंबर प्लेस करतो. आता 20 हा माझ्या लेफ्ट हँडवरती गेला. मग आता या 20मधून -2 करायचं आहे. स्टार्टिंग करत असताना आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा बघायचं आहे की आपल्याकडे डायरेक्ट आहे का तो नंबर, म्हणजे मायनस करण्यासाठी तो नंबर डायरेक्ट आहे का. जर डायरेक्ट नसेल तर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा. मग फॉर्म्युला वापरत असताना पहिल्यांदा आपण स्मॉल फॉर्म्युला वापरायचं. बघायचं की आपल्याला स्मॉल फॉर्म्युला वापरता येतोय का. जर स्मॉल फॉर्म्युला वापरता येत असेल तर त्यावेळेस तो स्मॉल फॉर्म्युला वापरायचा, आणि जर स्मॉल फॉर्म्युला वापरता येत नसेल तर मग आपण बिग फॉर्म्युला वापरायचा. कळालं. आता आपण बघूया, चला 20 -2. आता इथे डायरेक्ट पण नाही आहे आणि स्मॉल फॉर्म्युलासुद्धा वापरता येत नाही. मग आपण बिग फॉर्म्युला वापरणार आहे. -2चा बिग फॉर्म्युला आहे +8 - 10. मग आता आपलं आन्सर आलं 18. त्यानंतर -2. आता -2 आपल्याकडे डायरेक्ट आहे, मग झालं 16. परत -2 करायचं आहे. आता -2 करण्यासाठी डायरेक्ट नाही आहे आणि इथे आपण स्मॉल फॉर्म्युला वापरू शकतो. +3 - 5. आन्सर आलं 14. पुन्हा -2, आन्सर आलं 12. परत -2 डायरेक्ट आहेत आपल्याकडे, आन्सर आलं 10. आता परत -2 करायचं आहे. आता इथे डायरेक्ट नाही आहे आणि स्मॉल पण नाही वापरू शकत. मग आपण करणार आहोत बिग फॉर्म्युला. +8 - 10. आन्सर आलं 8. आता -2 डायरेक्ट आहे, आन्सर आलं 6. परत -2 करायचं आहे. मग इथे आपण आता स्मॉल फॉर्म्युला वापरणार आहोत. +3 - 5. आन्सर आलं 4. -2 आणि आन्सर आलं 2. म्हणजे आपला 2चा टेबल रिव्हर्स टेबल तयार झाला आहे. अशा पद्धतीने आपण फिंगर्सवरती अबॅकसचे फॉर्म्युले वापरून रिव्हर्स टेबल करू शकतो. समजलं. जो नंबर करायचा आहे ना तो नंबर आपण त्याच्यातून जे 10चं जे येतं त्यामधून फक्त रिव्हर्स करत यायचं, उलटं नंबर मायनस करत जायचं. आता आपण इथे 5चा टेबल बघूया. ठीक आहे, 5चा टेबल करत असताना आपल्याकडे 5साठी एकच फॉर्म्युला आहे. -5 करायचा आहे आणि त्यासाठी एक फॉर्म्युला आहे +5 - 10. समजलं. 5साठी आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे, कारण ज्यावेळेस 5 नंबर येतो त्यावेळेस खूप सोपं असतं. -5 = +5 - 10.
मग आता आपल्याला 50मधून -5 करत यायचं जोपर्यंत 5 येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, आता आपण करूया. हे बघा 50 झालं. आता -5 करायचं आहे. 50साठी -5 करायचं आहे. मग काय करणार आपण +5 आणि इकडे -10 करायचं आहे लेफ्ट हँडवरती. आता -10 नाही आहे म्हणून मग आपण काय करणार -10साठी +40 -50 आलं. आता आपला आन्सर आलेला आहे 45. पुन्हा -5 करायचं आहे तर 5 डायरेक्ट आहे, आन्सर आलं 40. परत -5 करायचं आहे, मग आपल्याला +5 -10 आन्सर आलं 35. परत -5 आन्सर आलं 30. परत -5 करायचं आहे, +5 -10 आन्सर 25. परत -5 करायचं आहे, डायरेक्ट आहे, आन्सर आलं 20. पुन्हा -5 करायचं आहे, मग +5 -10 आन्सर आलं 15. परत -5 डायरेक्ट आहे, आन्सर आलं 10. -5 +5 -10 आन्सर आलं 5. हे बघा, मग अशा पद्धतीने आपला 5चा रिव्हर्स टेबल फिंगर्सवरती तयार झाला. येते सगळ्यांच्या लक्षात. आता आपण 9चा रिव्हर्स टेबल करूया. 9चा रिव्हर्स टेबल करायचं म्हणजे काय करायचं की 90मधून -9 करायचं. हे बघा 90 लेफ्ट हँडवरती 90. आता -9 करायचं आहे. आता -9चा फॉर्म्युला आहे आपला +1 -10. मग +1 -10 आन्सर आलं 81. परत -9 +1 -10 आन्सर आलं 72. पुन्हा -9 करायचं आहे, +1 -10 आन्सर आलं 63. परत -9 +1 -10 आन्सर आलं 54. आता पुन्हा प्लस म्हणजे आपल्याला -9 करायचं आहे. आता -9साठी आपल्याकडे +1 नाही आहे, बरोबर. मग आपण इथे यावेळेस कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरणार आहोत. तो कसा वापरायचा -4 +5. आता -10 करायचं आहे लेफ्ट हँडवरती. आता -10सुद्धा आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे म्हणून मग आपण फॉर्म्युला वापरणार +40 -50. मग आन्सर आलं 45. आता पुन्हा -9 करायचं, +1 -10 आन्सर आलेला आहे 36. पुन्हा -9 +1 -10 आन्सर आलं 27. पुन्हा -9 +1 -10 आन्सर आलं 18. आणि परत -9 करायचं आहे, +1 -10 आन्सर आलं 9. मग अशा पद्धतीने आपला 9चा सुद्धा रिव्हर्स टेबल फिंगरवरती तयार झाला. ठीक आहे, किती सोप्पं आहे बघितलं ना तुम्ही. हे अबॅकसचे फॉर्म्युले जर तुम्हाला येत असतील व्यवस्थितपणे तर तुम्ही टेबल बनवू पण शकताय आणि टेबल रिव्हर्स पण करू शकताय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा फिंगर्सवरती रिव्हर्स टेबल तयार करू शकता. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा. ठीक आहे, तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.